चला तर मी आज तुम्हाला दाखवतो घरून ते शो पर्यंत असतो माझ्यासोबत काय काय होतं. कसं काय चला बरं का आतापर्यंत माझे फक्त साऊंडचे ब्लॉगच बघितले का ना. तुम्हाला दाखवतो साऊंडचे ब्लॉग करण्यासाठी किती काण करायला लागते. अंघोळ करून पहिले पळत आलो इकडे, पहिले तिकीट घेतलो मगापासून उमलालता मिरज कोल्हापूर को जाने वाली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 पर आ रही है. आणि येऊन बघतो तर काय कुत्र पण नव्हता. तुम्हाला तो म्हणले एक दिन तुम्हाला गेम बजाना पडेगा. तिथं पण आपल्याला आपले भाऊ लोक भेटले, खूप खूप प्रेम म्हणलं. एवढ्याच रेल्वे भाभी आली 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 आणि आम्ही सर्वजण जनरलचा डबा काढलो. भाग भाग म्हणलं तर जागा भेटायला चढून चढून चढला कुठं आम्ही रिझर्वेशन मध्ये. याच्यात राहायला म्हणलं 8:30ची गाडी 9ला हल्ली असून दे पहिले आपण आपल्याला जागा करू म्हणलं. रिझर्वेशनच्या सीटा तिथेच बसा म्हणलं. जेव्हा टी येईल तेव्हा बघता येईल. असं टेकवलं ना तेवढं टी आला. बाबा म्हणलं चलो इधर जा. तर म्हणलं ही सीट पण नशिबात नव्हती बघा. मग काय भाऊ लोकांनी डायरेक्ट व्हीआयपी तिकीट घेतलं. असं काय नाही रेल्वेचं तोंड होतं ना, आम्हाला पूर्ण बाहेरची सीट भेटली होती काय आम्हीच बसलो होतो. तिकडून तुमचा भावाला नीट मिरज स्टेशनला बरोबर आता 1 वाजले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण पण नव्हता. आता म्हणलं उसाचा रस्त्यावर ताव मारा ऊस पण डरकाळा मारलो लगेच येऊन बसलो शिवशाही मध्ये. कंडक्टर वाले मामा मेरे को अष्टे को जाना है. बरोबर 105चं तिकीट दिलं कारण की एसीची गाडी होती. करत आणले का नाही मला एकदा अष्ट्याला. 3:30 वाजले होते अजून मी जेवलो नव्हतो. पोट म्हणाल तर तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी तर खा. मामाला सांगितलं एक मसाला कडक डोशाना. साऊंडवर गेल्यावर असं लागला तसं लागलं काय नसतं. घेतलं का नाही आणि बुडवलं का नाही बोट भत्ता नुसतं वड खाऊन आलो बाहेर. तेवढ्यात आपली गाडी पण आली. पळत पळत गेलो पहिले थार मध्ये बसलो. तेवढा तो शेड नमस्ते हो नमस्ते. कुठं कुठं रस्ता चुकला ना, तो कुठं कुठं आपट लावून शेवटी आम्ही शोला चालला. करते काय घोडा घेतला घोडा शेड ना. घोडा बघून इकडे लगेच वेपन चढवायला चालू केलं. स्ट्रक्चर दिसतो ना कसं दणका दणका मटेरियलचा आगा बुगा करून शेवटी आम्ही साऊंड चेक दिला. साऊंड वर गेल्यावर आम्हाला लय नमुने त्यातला शिव एक नमुना. आणि आजचा शिव तर गाव देवचा असली वाजला ना एकच म्हणून वाटत मा बहिणी आता का 12:30 वाजता साऊंड काढतो 1-2 वाजता. जेव्हा लोक उठतात आम्ही तेव्हा झोपत असतोय. म्हणूनच लोकांना फक्त पैसे दिसतो, साऊंड लाईन मधला कष्ट दिसत नाही हो.